हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 4 मे 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झामला जर तुम्हाला क्वालिफाय करायचं असेल तर या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवायला हवे, म्हणजेच तुम्ही किती पर्सेंटेज मिळवले तर तुम्ही एक्झामला क्लिअर करू शकता, या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. कारण खूप सारे विद्यार्थी आता नवीन आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच PG कंप्लीट केलेलं आहे किंवा जे विद्यार्थी PGच्या सेकंड इयरमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना MS सेट एक्झाम देताना हेच कळत नाहीये की नेमका अभ्यास किती करायचा. कारण टार्गेट कळायला पाहिजे, किती पर्सेंटेज आपल्याला मिळवायचे आहेत हे आपण जर डिसाईड केलं तर त्यानुसार आपल्याला प्रॉपर वेने अभ्यास करता येतो. मग तुम्ही पर्टिक्युलर कॅटेगरीनुसार पर्टिक्युलर सब्जेक्टनुसार किती पर्सेंटचं टार्गेट ठेवायला हवं या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर गाईज, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगतो. जो MS सेट एक्झाम आहे त्या MS सेट एक्झाम मधील पेपर 1 साठी डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्या कोर्समध्ये पेपर 1 चा इन डिटेल तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून दिला जातो. म्हणजे सिलेबस देखील तुम्हाला पाहण्याची गरज नाहीये. सिलेबस पासून प्रॅक्टिस पर्यंत सर्वच गोष्टी या कोर्समध्ये कंप्लीट करून दिल्या जातात. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता 2023 मध्ये खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झाले. त्यानंतर 2024 मध्ये देखील खूप सारे विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट मध्ये 80+ मार्क देखील भेटलेले आहेत. म्हणजे पेपर फर्स्ट मध्ये इतका स्कोर केला तर डेफिनेटली तुम्ही देखील क्वालिफाय होऊ शकता. 2024च्या बॅचमध्ये 370हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. त्यांचे सर्वांचे रिझल्ट मी 19 ऑगस्ट 2024 ला आपल्या टेलिग्राम चॅनलला ऍड केलेले आहेत. तुम्ही स्क्रोल डाऊन करून सर्व फीडबॅक पाहू शकता. या कोर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर वेनी हवी असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर या कोर्सची इन्फॉर्मेशन पूर्णपणे प्रोव्हाइड केली जाईल. आपला व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे, तो आहे 9011362082. पेपर 1 साठी हा डिटेल कोर्स आहे. हा कोर्स जॉईन केल्यानंतर पेपर 1 चा अदर स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. फुल अँड फायनल सिलेबस पासून डेमो पेपर असतील, प्रॅक्टिस असेल किंवा मॉक टेस्ट असतील, क्विज असतील, या सर्व गोष्टी डेली बेसिसवर आपण प्रॉपर वेनी कंप्लीट करून घेतो. इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. याबद्दल इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ॲड केलेली आहे. आणि जे विद्यार्थी कॉमर्स साईडचे आहेत त्यांच्यासाठी देखील कोर्स अवेलेबल आहे, ते देखील मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर फ्रेंड, हे पहा, महाराष्ट्र स्टेट एक्झाम असेल किंवा NTUDC नेट एक्झाम असेल, या दोन्ही एक्झामला पेपर फर्स्टमध्ये किती मार्क मिळवावे आणि पेपर सेकंडमध्ये किती मार्क मिळवावे असा क्रायटेरिया त्यांनी प्रॉस्पेक्टमध्ये जास्त काही मेन्शन केलेला नाहीये. त्यांचं म्हणणं काय आहे की दोन्ही पेपर मिळून तुम्ही योग्य कट ऑफ क्लिअर करा, तुम्ही एक्झाम क्वालिफाय होताल. योग्य म्हणजे किती, एक्झॅक्ट कट ऑफ त्यांनी दिलेला नाहीये. जसं ज्यावेळेस आपण नॉर्मल एक्झाम देतो, नॉर्मल एक्झाम देत असताना 40 मार्क मिळवले तर तुम्ही पास होता, ठीक आहे, 50 मार्क मिळवले तर तुम्ही पास होता. पण या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पास होण्यासाठी म्हणजेच किंवा क्वालिफाय होण्यासाठी स्पेसिफिक क्रायटेरिया त्यांनी कुठलाही जास्त मेन्शन केलेला नाहीये. म्हणजे एक्झॅक्ट किती मार्क मिळवायचे याबद्दल विद्यार्थ्यांना कुठलीही आयडिया नसते. मग आपण किती स्कोअर करायला हवा जेणेकरून आपण एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करू शकतो, हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक्सपेक्टेड इन्फॉर्मेशन पाहणार आहोत, पण या इन्फॉर्मेशनचा एक बेस बनवून तुम्ही मार्कांचं टार्गेट सेट करू शकता आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता, ठीक आहे. कारण जर तुम्ही पर्सेंटेजचं टार्गेट फिक्स केलं नाही तर तुम्हाला कळणार नाही की आपण पेपर फर्स्टमध्ये किती मिनिमम स्कोअर करायला हवा, पेपर सेकंडमध्ये आपल्याला किती स्कोअर करायचा आहे. मग या प्रकारे तुम्ही प्लॅनिंग करू शकता. आणि जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह फिक्स नसेल की पर्सेंटेज किती मिळवायचे हेच तुम्ही डिसाईड केलं नसेल तर कुठं ना कुठं अभ्यास आपला प्रॉपर होत नाही. कारण बेसिक विथआउट ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करणं म्हणजे अशा प्रकारचं तुम्ही म्हणू शकता की ब्रेक फेल झालेल्या गाडीसारखं तुम्ही रन होत आहे. स्पीडनी तर पळत आहे पण योग्य डायरेक्शन नाहीये, योग्य तुमचा वे नाहीये. म्हणून प्रॉपर वेने अभ्यास करण्याच्या पूर्वी ऑब्जेक्टिव्ह तुमचं फिक्स करा. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, मेन ऑब्जेक्टिव्ह एकच आहे की पर्सेंटेज आपल्याला किती मिळवायचे, ठीक आहे. तर या ठिकाणी एक पॉईंट तुम्ही समजून घ्या. पर्सेंटेज मिळवताना पेपर फर्स्टमध्ये किती भेटले आणि पेपर सेकंडमध्ये किती भेटले याचा जास्त काही इश्यू नाहीये. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे दोन्ही मिळून तुम्हाला प्रॉपर वेनी पर्सेंटेज मिळवायचे. मग आता सिक्युअर्ड स्कोर किती असायला हवा
त्या संदर्भात एक एक्सपेक्टेड कट ऑफ आपण क्रिएट केलेला आहे. त्या एक्सपेक्टेड कट ऑफ मधील तुम्हाला काही फिगर्स मी या ठिकाणी दाखवतो आणि त्यानुसार तुम्ही कळून घेऊ शकता की आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या सब्जेक्टनुसार आपण मिनिमम किती पर्सेंटेज मिळवायला हवेत. तर गाईज हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता MSc एक्झाम 2025 या एक्झामच्या दृष्टिकोनातून हा एक कट ऑफ आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. यामध्ये तुम्हाला कळेल की आपल्या कॅटेगरीनुसार आपण किती स्कोअर करायला हवा. तर बेसिक एक इन्फॉर्मेशन सांगतो. फॉर एक्झाम्पल, मराठी हा सब्जेक्ट तुमचा आहे असं आपण ॲझ्युम करू. ठीक आहे, मराठी सब्जेक्ट आहे, कॅटेगरी तुमची सपोज ओपन EWS आहे. ठीक आहे, मराठी सब्जेक्ट आहे, कॅटेगरी सपोज तुमची ओपन आहे किंवा ओपनच कन्सिडर करू. ठीक आहे, ओपन कॅटेगरी तुमची आहे. आता ओपन कॅटेगरी सब्जेक्ट मराठी, मग तुम्ही 2025च्या सेट एक्झाममध्ये मिनिमम 49% मिळवायचे असं टार्गेट धरा. ठीक आहे, मिनिमम 49 इतके कमीत कमी आपल्याला मिळालेच पाहिजे तर आपण क्वालिफाय होऊ शकतो असे एक तुम्ही ॲझम्पशन या ठिकाणी कन्सिडर करू शकता. मग 49% म्हणजे हे दोन्ही पण पेपर मिळून आहेत, पर्टिक्युलर एका पेपरचे नाही. आता 49च्या वेळी जर तुम्ही विचार केला तर मिनिमम मार्क किती होतील, तर 49 × 3 म्हणजेच तुम्ही जवळपास 147 मार्क मिळवायचे आहेत. मग पेपर फर्स्टमध्ये आपल्याला मॅक्झिमम किती मार्क भेटू शकतात, तर ऑन अन ॲव्हरेज विद्यार्थ्यांचा 60 ते 70 मार्कांचा असतो. ठीक आहे, पेपर फर्स्टमध्ये विद्यार्थ्यांना, नॉर्मल विद्यार्थ्यांना इतके मार्क भेटतात. जे थोडेसे स्कॉलर असतात त्यांना 70+ भेटतात. जे खूप चांगले हुशार असतात त्यांना 80+ पण भेटू शकतात. आपल्या बॅचमध्ये 80+ मार्क मिळवणारे पण विद्यार्थी आहेत, 80 मार्क मिळवणारे विद्यार्थी देखील आहेत. पण नॉर्मली ऑन अन ॲव्हरेज 60 ते 70 तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये मार्क भेटू शकतात. मग आता 147 पैकी पेपर फर्स्टमध्ये सपोज तुम्हाला 70 मार्क भेटले तर पेपर सेकंडमध्ये 77 मार्क तुम्हाला मिळवावे लागतील. तर कुठं ना कुठं तुम्ही मराठी सब्जेक्टमध्ये क्वालिफाय होऊ शकता. बरोबर, म्हणजे या ठिकाणी तुम्ही टार्गेट सेट करू शकता. असं एक पर्टिक्युलर टार्गेट तुम्ही मार्कांचं सेट केलं ना तर तुम्हाला कळेल की पेपर फर्स्टमध्ये आपण किती एफर्ट्स घ्यायला हवे, पेपर सेकंडमध्ये आपण किती अभ्यास करायला हवा आणि त्यानुसार तुम्ही टार्गेट सेट करून प्रॉपर वेने अभ्यास करू शकता. सपोज कॉमर्सचा सब्जेक्ट आहे, या कॉमर्स सब्जेक्टमध्ये तुमची कॅटेगरी आहे सपोज ST. ठीक आहे, ST कॅटेगरी सब्जेक्ट कॉमर्स, मग या ठिकाणी 47 दिलेले आहेत. पहा, मग मिनिमम 47 म्हणजे 47च्या पुढेच मग तुम्हाला 50ही भेटू शकतात, 51 भेटू शकतात, पुढे जाऊ शकता. पण मिनिमम 47च्या पुढेच आपल्याला मार्क मिळवायचे आहेत असं टार्गेट करायचं. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही टार्गेट एक तुमचं ठरवा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. विथआउट टार्गेट तुम्ही जर अभ्यास करत असाल तर प्रॉपर वेने तुमचा अभ्यास होणार नाही. अभ्यास कदाचित होईल, तुम्हाला वाटेल आपण खूप अभ्यास केलाय, पण आपलं टार्गेट कुठे आहे हे आपल्याला माहित पाहिजे. मग अशा वेळी तुम्ही एक टार्गेट फिक्स करा. ही स्लाइड जी आहे किंवा या स्लाइडचा जो स्क्रीनशॉट आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करणार आहे. ठीक आहे, तिथून तुम्ही तुमच्या सब्जेक्टचा कट ऑफ कितीपर्यंत असू शकतो हे एक अंदाजे या ठिकाणी पाहू शकता आणि त्यानुसार तुम्हाला कळेल की मिनिमम मार्क आपल्याला किती मिळवायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही म्हणता की 51 ते 54 असं काय आहे, तरी रेंज आहे, मिनिमम ते मॅक्झिमम अशी रेंज आपण क्रिएट केलेली आहे. मग तुम्ही मॅक्झिमम म्हणजे अप्पर जे आहे ना त्या अप्परला कन्सिडर करा आणि त्यानुसार पर्सेंटेज मिळवण्याचा प्रयत्न करा. ते टार्गेट तुम्ही धरा आणि त्यानुसार अभ्यास करा. ठीक आहे, आता सर्व सब्जेक्टचं मी वाचून दाखवत नाही कारण खूप सारे सब्जेक्ट आहे, खूप साऱ्या कॅटेगरी आहेत. मग तुम्ही फक्त एक काम करा, टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा टेलिग्रामवर जा, तिथे VPD एज्युकेशन ठीक आहे असं सर्च करा. आपले टेलिग्राम चॅनल भेटून जाईल तुम्हाला. 9700 काहीतरी सबस्क्रायबर आहेत. ती भेटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ही स्लाइड अवेलेबल असेल. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा कट ऑफ कितीपर्यंत असू शकतो असे एक टार्गेट या ठिकाणी सेट करून अभ्यास करू शकता. आता एक पॉईंट समजून घ्या, पेपर फर्स्ट हा थोडासा इझी असतो म्हणून पेपर फर्स्टमध्ये मॅक्झिमम स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. पेपर सेकंडचं बर्डन ऑटोमॅटिकली कमी होऊन जातं आणि एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊन जाता. म्हणजे सपोज हे पहा, तुम्ही पेपर फर्स्टमध्ये 80 मार्क मिळवले, पेपर सेकंडमध्ये तुम्हाला किती मिळवायचे आहेत, 100च मिळवावे लागतील. कारण मॅक्झिमम 180 जर मार्क मिळवले तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊन जाता, कॅटेगरी ओपन असली तरी देखील चालतं. बरोबर, म्हणजे 180 पर्यंत तुमचं टार्गेट जर असेल ओपन कॅटेगरीमधून कॉमर्स सब्जेक्ट सपोज, मग आता तुम्ही 180 मार्कांमध्ये जर 80 मार्क पेपर फर्स्टमध्येच मिळवले तर पेपर सेकंडसाठी किती राहतात, फक्त 100 मार्क. म्हणजेच फक्त 50 क्वेश्चन तुम्हाला बरोबर आणायचे पेपर सेकंडमध्ये. करेक्ट, म्हणजे 100 पैकी 50 क्वेश्चन तुमची इझिली करेक्ट येऊ शकतात. म्हणून पेपर फर्स्टमध्ये मॅक्झिमम स्कोअर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हा स्कोअर करण्यासाठी आम्ही देखील तुमची हेल्प करू शकतो. हा कोर्स आहे, या कोर्समार्फत तुम्ही प्रॉपर वेने स्टडी करू शकता. इन्फॉर्मेशन हवी असेल, हे सर्व कंटेंट तुम्हाला प्रॉपर वेने पाहायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. या सर्व कंटेंटची इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर याच नंबरवर पेमेंट करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता किंवा या नंबरला पहिल्यांदा व्हॉट्सअपला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर ॲक्सेस दिला जाईल. ठीक आहे. आणि पेपर सेकंड आहे, त्या पेपर सेकंडला देखील इग्नोर करता कामा नये. पेपर सेकंडमध्ये देखील तुम्ही चांगला स्कोअर केला पाहिजे. पण पेपर सेकंड बाबतीत जर कोचिंग इन्स्टिट्यूटचा विचार केला तर फी खूप जास्त असते. सो पेपर सेकंडचा तुम्ही प्रॉपर वेने सेल्फ स्टडी करून देखील चांगला स्कोअर करू शकता. कारण तुम्ही मास्टर झालेले आहेत बरं ना. पेपर सेकंडमध्ये तुमची PG कंप्लीट झालेली आहे. PGचा स्टडी किंवा PG पर्यंतचा स्टडी जर तुम्ही सिन्सिअरली केला असेल तर माझं म्हणणं असं आहे की पेपर सेकंडचा तुम्हाला अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज नसते. पण तुम्ही PG पर्यंत अभ्यास प्रॉपर वेने करणं गरजेचं आहे. आणि जर नसेल केला तर कशा प्रकारे तुम्ही पेपर सेकंडचा अभ्यास करू शकता त्याचा एक व्हिडिओ मी अशा प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलवर अपडेट केलेला आहे. तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा, त्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये जा. व्हिडिओ सेक्शनमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचा एक व्हिडिओ तुम्हाला भेटेल. तो पाहून तुम्ही ठरवू शकता की पेपर सेकंडचा अभ्यास आपण कुठल्या वेने करायला हवा. ठीक आहे. कमीत कमी दिवसामध्ये कुठल्या वेने इफेक्टिव्ह वेने कशा प्रकारे अभ्यास करू शकता त्याची इन्फॉर्मेशन देणारा हा व्हिडिओ आहे. तो तुम्ही पाहून अभ्यास करू शकता. सो गाईज, आय होप तुम्हाला कळालं असेल की आपण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड म्हणून किती मार्क मिळवायला हवेत. रिपीट करल, पेपर फर्स्टमध्ये कितीही मिळवा, पेपर सेकंडमध्ये कितीही मिळवा, हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण दोन्ही मिळून किती मिळवायला हवे ते एक कट ऑफ मार्फत तुम्ही ठरवू शकता. हा कट ऑफ आहे, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करून तिथून तुम्ही तुमची कास्ट पहा, कास्टनुसार सब्जेक्ट पहा आणि त्यानुसार तुम्ही तुमची फिगर ठरवू शकता. यातला जो मॅक्झिमम स्कोर आहे, मॅक्झिमम, ठीक आहे, म्हणजे राईट हँड साईडचा, तो तुम्ही कन्सिडर करा आणि त्यानुसार तुम्ही टार्गेट ठरवून अभ्यास करा. फक्त टार्गेट प्रॉपर वेने ठरवा, कारण टार्गेटशिवाय स्टडी करणं योग्य नाही आहे. सो फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन कळालं असेल. ही इन्फॉर्मेशन तुम्ही संपूर्ण पाहिली त्याबद्दल थँक्यू सो मच.